चकल्या करत आहे त्यासाठी ठेवलं आहे गरम पाणी. त्याला छान उकळू द्यायचं. नंतर त्यात तेल टाकायचं 1 चम्मच. त्यानंतर 8 ते 9 मिरची आणि कढीपत्त्याचा पेस्ट करून घ्यायचा, तो पण टाकायचा त्या गरम पाण्यात. त्यानंतर 2 चम्मच तिखट टाकायचं. त्यानंतर अर्धा चम्मच हळद टाकायची. त्यानंतर 2 चम्मच मीठ. त्यानंतर अर्धा वाटी ओवा टाकायचा. त्यानंतर अर्धा वाटी तीळ टाकायची. पोहे, डाळया, साबुदाणा आणि तांदळाचं छान पीठ करून आणायचं. त्यानंतर जे आपण पाणी केलं होतं ते पेस्ट टाकून द्यायचं आणि त्याला छान मिक्स करायचं. त्याला छान पाण्याने चुरून घ्यायचं. तेल छान गरम होतपर्यंत तोपर्यंत इकडे चकल्या पिरायच्या. तेल छान गरम झाल्यानंतर त्यात चकली टाकायची. ह्या आपल्या चकल्या तयार आहे. स्वादिष्ट आणि कुरकुरीत हा आपल्या चकल्या खाण्यासाठी आता तयार आहे.